तुमच्यासमोर आम्ही एक छोटीशी कल्पना मांडली आहे। त्यामध्ये आम्ही गडकिल्ले दाखवले आहेत। गडकिल्ले हे नेहमीच इतिहासाचे साक्षीदार झाले आहेत व ते असल्यामुळेच आपल्याला शिवाजी महाराजांना अनुभवता व जगता आले। आपण इतिहासामध्ये भरपूर गोष्टी बघितल्या आहेत व गडकिल्ल्याचे संवर्धन तर आपण करतोच आणि ते करणं काळाची गरज आहेच, पण त्याहून जास्त शिवाजी महाराजांचे विचारांचे जतन करावे हीच खरी काळाची गरज असल्यामुळे आम्ही हा विचार इथे मांडलाय। व आपण ज्यावेळेला ऐतिहासिक किल्ल्यांवर जातो, जेव्हा सहल करतो, तेव्हा आपण पर्यावरणाची निगा राखली पाहिजे, ह्यावरून हा आम्ही संदेश देण्यासाठी आमचा छोटासा प्रयत्न केला आहे। अखेर तो सोन्याचा दिवस उजाडला। फाल्गुनी वैद्य तृतीय शके 1551 म्हणजेच इंग्रजी वर्षाप्रमाणे 19 फेब्रुवारी 1630 जिजाऊ यांच्या पोटी पुत्र जन्मले। किल्ल्यावर आनंदी आनंद झाला। शिवनेरी किल्ल्यावरती जन्म झाला म्हणून बाळाचे नाव शिवाजी ठेवले। शिवाजीचा सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा। शिवाजी महाराजांचे पराक्रम हे सर्वकडे पसरावे लागले व त्यांची चर्चा व्हायला लागली। त्यातच एक बडी साहिबीन हिने दरबारातील सरदारांना खडा सवाल केला, सांगा कोण तयार आहे शिवाजींचा बंदोबस्त करायला। सर्वकडे शांतता पसरली, कारण सर्वांनाच शिवाजी महाराजांचे पराक्रमाची माहिती होती। त्यातच एक अफझल खान नामक म्हणाला, शिवाजी? कुठला शिवाजी? त्याला मी जिवंत कैद करून येथे पकडून घेऊन येतो आणि तसाच न सापडला तर त्याला ठार मारू। शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे। या मातेने आपला पुत्र गमावला तरी 72, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये। अशा वाघिणीचा त्योच्छावा बाळासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परततील। अशा वाघिणीचा त्योच्छावा तथास्तु। गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात नेहमी कावा, भेटीचा धाडला सांगावा। राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ, आओ। खान हाक मारी तो हसरी, खान हाक मारी तो हसरी, रोखून नजारा गहिरी जिरहा अनेक पराक्रम महाराजांनी गाजवले, पण त्यामध्ये बाजीप्रभू, मुरारबाजी, तानाजी इत्यादी स्वराज्यासाठी लढा देत असताना त्यांनी आपले प्राण गमावले। पण शेवटी स्वराज्य उभे राहिले, शत्रूवरती वचक बसली। या राज्याला सर्व राजराजवाड्यांनी मान्यता द्यावी म्हणून शिवरायांनी राज्याभिषेकाची योजना आखली। शेकडो वर्षानंतर सर्व धर्मांना समानतेने वागवणारा, प्रजेला न्याय देणारा व सुख देणारा राजा महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला होता, राज्य निर्माण झाले आहे हे जगाला कळायला हवे म्हणून शिवरायांनी राज्याभिषेक करून घेण्याचे ठरवले। हे त्यांनी स्वतःच्या सुखासाठी किंवा वैभवासाठी केले नाही, तर हे केले त्यांनी स्वराज्य भक्कम करण्यासाठी। बांधिले शिवबान राजानं, ओहळा मराठी मातीचा सण ह्यो आला र। शिवबाराज छत्रपती झालं ग माय ग ग ग ग। माझा शिवबा छत्रपती झालं ग माय ग ग ग ग। माझा शिवबा छत्रपती झालं ग माय ग ग ग ग। गडकिल्ले बांधायला आपण नव्हतो, निदान संवर्धनासाठी तरी प्रयत्न करू आणि येणाऱ्या आपल्या पिढीला गर्वाने सांगू, वारसा आम्ही जपलाय। गडाचे दगड कधी येऊन तू वाच, कसे विसरतो रे आम्ही, आम्हा साऱ्यांचा तू